माननीय सौ निर्मला वाघ मॅडम हेच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. एक आशीर्वाद समारंभ आहे. दुसरा एक बॅच आपल्या दुसऱ्या बॅचमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले सौभाग्यवती निर्मलाताई पंडितराव. आम्हाला सर्व गोष्टी मॅडमने शिकवल्या, सरांनी शिकवल्या. शाळेबद्दल खूप आत्मीयता निर्माण झालेली आहे. या विद्यार्थ्यांना निरोप देताना आम्हालाही सुद्धा भरून येते. शिक्षकांचं मार्गदर्शन फक्त त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेली मेहनत एवढंच आहे. आपण नक्कीच परीक्षेत चांगलं यश संपादन करू शकतो. म्हणून सोबत निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जेवढे तुम्हाला संस्कारित करते ना, तेवढे संस्कार नंतर जे लवकर निजे लवकर रिजे त्याशी आरोग्य धनसंपदा लागेल. त्यांच्या अनेक गोड आठवणी आमच्या मनामध्ये अजूनही आहे. आणि यानंतर म्हणते की निरोप समारंभापेक्षा त्याला आशीर्वाद समारंभ किंवा सदिच्छा समारंभ म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. एका डोळ्यामध्ये अश्रू असतात, म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात खरा शिक्षक असाच असतो की तो सतत झिजत असतो चंद्रासारखा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, रूपांतर करण्यासाठी जो परीस जे कार्य करतो ते परीस. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, अंधाराचा वेध घेणारी, प्रकाशाचा शोध घेणारी, जीवनी आनंद देणारी अशी ही ज्ञानज्योत. तेव्हा आपली शाळा, आपले गुरुजन हीच आपली संपत्ती आहे. कारण इथून एकदा बाहेर पडले तर तुम्हाला कोणी विचारणार नाही का काय झालं, तू का नाही आला, तुला काही त्रास होता का. कॉलेजमध्ये कोणी विचार, कॉलेजमध्ये तुमच्या नावाला किंमत नाही. आले हजारो गेले हजारो. शाळेत तसं नसतं. सन्माननीय सौ निर्मला वाघ मॅडम उपस्थित राहून तसेच विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सा.